नमस्कार मित्रांनो, आज आहे 2 ऑगस्ट 2026. आपण बघणार आहोत मराठवाड्यातील लाखो शेतकरी आणि नागरिक आणि पाणी वापरणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जायकवाडी अर्थात नाथसागर धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत असून धरणाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. आज 2 ऑगस्ट 2026 रोजी उपलब्ध माहितीनुसार जायकवाडी धरणातील जिवंत पाणीसाठा 82.76% पोहोचला आहे. ही मराठवाड्यासाठी अत्यंत दिलासादायक बाब मानली जाते. गेल्या काही दिवसापासून नाशिक, अहमदनगर, गोदावरी नदीच्या वरच्या खोऱ्यात चांगला पाऊस होत आहे. या पावसामुळे धरणात सातत्याने पाण्याची आवकही सुरू आहे. प्रत्येक दिवसागणिक पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जायकवाडी धरण हे केवळ एक धरण नसून संपूर्ण मराठवाड्याची जीवनवाहिनी आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि आसपासच्या अनेक भागांना पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी सिंचनाचे पाणी याच धरणातून दिले जाते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढणे म्हणजेच लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या धरणातील जिवंत पाणीसाठा 82.76% इतका आहे. मागील काही दिवसाच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की धरणातून सध्या किती विसर्ग उपलब्ध आहे. अधिकृत माहितीनुसार मोठ्या प्रमाणात धरणाचे दरवाजे उघडून नदी पात्रात विसर्ग सुरू करण्याची असल्याची नोंद नाही. तसेच डाव्या कालव्यातून 900 क्युसेक आणि उजव्या कालव्यातून 1100 क्युसेक पाणी सोडले जात आहे. याची स्वतंत्र आकडेवारी अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. धरणातील वाढत्या पाणीसाठ्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता सुधारेल. याशिवाय रब्बी हंगामासाठी पाण्याचा चांगला साठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल.